राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार आहेत इथं, तर आपलं कसं कसं म्हणजे मतदार या नात्यानं कल कुठल्या बाजूला आहे? या ठिकाणी रामभाऊ सातपुते साहेबांची कामं प्रचंड आहेत. मोहिते पाटलांनी एवढे 35 वर्ष तालुका समजा अकलूज ही त्यांच्या ताब्यात असताना माळशिरस पासून वर पश्चिम भागात त्यांचा कसलाच विकास नाही. कसलाच कसलाच विकास नाही त्यांची. रामभाऊ सातपुते साहेब आमच्यासाठी देव माणूस आहेत. त्यांनी कित्येक कामे केली, ती रस्त्याची कामे असू द्या, पुन्हा सभा मंडप असू द्या, पुन्हा कित्येक लोकांची गुडघ्याची ऑपरेशन आहे ती. माझ्या चुलत्याचं सतीश काळेचं 8 लाख रुपयाचं किडनीचं ऑपरेशन त्यांनी केले. आमच्या गावाला अशी 10, 15, 20 म्हणलं तरी ऑपरेशन त्यांनी केलेले आहेत. सातपुतेला जे तालुक्यात आरोग्य देत असं म्हटलं जातं, हे बरोबर आहे? बरोबर. म्हणजे तुमचे बाबा मिळत गावात कामं त्या पद्धतीत झाले आहेत आणि विकास कामं, रोडची कामं हे काय बाकीची? अहो 35 वर्षात जेवढा मोहिते पाटलांनी चेअरमनने विकास केला नाही तेवढा या 5 वर्षात रामभाऊ सातपुते साहेबांनी विकास केलेला आहे. केलेला आहे. 35 वर्ष म्हणजे सुरुवातीला कसं जुनं रामायण घडलं होतं तसं आता ही रामायणच चालू आहे. मोहिते पाटील नावाच्या राक्षसाची लंका पेटवण्यासाठी देवानेच पांडुरंगाने या ठिकाणी रामभाऊ सातपुते साहेबांना पाठवलेला आहे. आणि या ठिकाणी मोहिते पाटला या लंकेचे दहन रामभाऊ सातपुते साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत. ठिकाणची सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता पूर्णपणे रामभाऊ सातपुते साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संग्रामनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कोण आहेत ते तुम्हाला माहित आहे का? संग्रामनगर जेडपी गणात 12 गाव आहेत. हा, त्या 12 गावात मेघा रामचंद्र कचरे हे भाजपकडून उभा आहेत. त्यांची लोकसंपर्क या पूर्णपणे गावात भरपूर आहे. आणि पंचायत समितीला मेढत गणातून नाताबा भामदास लवटे पाटील हे उमेदवार आहेत. तर नाताबा म्हणजे देव माणूस आहेत आणि एकदम असं चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं सुरुवातीपासूनच. पुन्हा या वाहिल्या 5 वेळा त्यांनी कधी पाहिलेलं नाही. तो माणूस सुरुवातीपासून 35 वर्ष गावासाठी झटलेला माणूस आहे. त्यामुळे नाताबा लवटे पाटील ही 100% निवडून येणार आहेत. आणि झेडपीचे उमेदवार आहेत मेघा रामचंद्र कचरे, ह्यांचा पण भरपूर अशी पाहुणी लोक आहे, यांची पण भरपूर अशी विकास कामे या संग्रामनगर गटात आहेत. त्यामुळे भाजपची दोन्ही सीट पूर्णपणे 100% लीड निवडून येणार आहेत या ठिकाणी.